36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोलवड तालुक्यातील मनूर बुद्रुक येथील शेतकरी गजानन शेळके यांच्या शेलवड परिसरातील शेतातून विहिरीतील वीज पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली केबल अज्ञात चोरट्यांनी तब्बल तिसऱ्यांदा चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. वारंवार होत असलेल्या या चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं. मिळालेल्या माहितीनुसार गजानन शेळके यांच्या शेतासाठी शेलवड येथील डीपीवरून विहिरीपर्यंत सुमारे 2000 ते 2500 मीटर लांबीची वीज केबल टाकण्यात आलेली होती. मात्र अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही केबल अर्ध्यातून कापून नेली. यामध्ये अंदाजे 1000 ते 1200 मीटर केबल चोरीला गेल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही घटना एकदाच नव्हे तर सलग तिसऱ्यांदा घडल्यानं शेतकरी शेळके यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. याबाबत गजानन शेळके यांनी बोदवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे. मात्र तक्रार दाखल करून तब्बल 15 दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा तपासामध्ये प्रगती झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना शेळके म्हणाले, मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा तालुका उपाध्यक्ष असूनही माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची. सामान्य माणूस पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढून आपले दुःख मांडतो, पण त्यालाही न्याय मिळणार नसेल तर प्रशासनावरील विश्वास कसा टिकणार. आधीच पावसाची अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यातच वीज केबल चोरीसारख्या घटनांमुळे त्यांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकरी शेळके यांनी पोलीस प्रशासनाला आवाहन केलंय की या केबल चोरीच्या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित चोरट्यांचा शोध घ्यावा, शेत परिसरामध्ये रात्रीची गस्त वाढवावी, तसेच केबल चोरी प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी देखील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. आपण एक शेतकरी आहात, काय म्हणणं आहे आपलं? एक शेतकरी आहे, गरीब शेतकरी आहे. माझ्या शेतात तुम्ही बघू शकता लाईव्ह पेरणी चालू आहे. मी प्रशासनाला नंतरही प्रशासनाने माझे झिरो दखल घेतलेली आहे. मी भाजपचा एक जबाबदारी कार्यकर्ता असल्यामुळे जबाबदार पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे माझ्यासारखे शेतकऱ्याचं काय व्हावं, प्रशासन एक गेंडाच्या कात्रीनं झालेलं आहे. त्यांना विनंती करून मी त्यांनी माझी दिली नाही आहे तरी 1200 फूट वायर 3 वेळा चोरीला गेलेली आहे. मी तोंडी सगळ्या प्रकारच्या कंपनी त्यांना दिलेल्या आहे. तरी बी सरकार प्रशासन काय करायचं, माझ्या शेतात नाही लावलं, पण तरी खबर घेत नाही आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.